Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण एक नवीन सीरीज चालू केली आहे 7 days 7 minutes. एव्हरी डे तुमच्याकडे एक व्हिडिओ येईल, फक्त 7 मिनिट्सचा असणार आहे, पण तुमची एक कॉन्सेप्ट क्लिअर करेल आणि मोस्ट प्रोबॅबली हे क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी एक्झाम मध्ये दिसतील. थोडेफार मॉलिक्युल्स चेंज करतील किंवा न्यूमेरिकलच्या व्हॅल्यू चेंज करतील, पण डेफिनेटली हे व्हिडिओज तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये ऍप्लिकेशनला हेल्प करतील. विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट द टाइमर. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ही इमोजी तुम्हाला सांगतेय की तुम्हाला अल्कोहोलिक कंपाऊंड्सची ऍसिडिटी फाइंड आउट करायची आहे. मग एकतर मी अल्कोहोल्स देईन किंवा मग फिनॉल्स. अल्कोहोल्स आणि फिनॉल्स म्हणून ही इमोजी दिलेली आहे. बाकी कुठल्याही मॉलिक्युलसाठी ही ट्रिक यूज करायची नाही. ओनली अल्कोहोल्स आणि फिनॉल्स ची ऍसिडिटी फाइंड आउट करणार आहे आपण. ओके, स्टेप्स टू सॉल्व्ह सच क्वेश्चन्स. जर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे की मिथेनॉल आणि इथेनॉल, मिथेनॉल आणि इथेनॉल आणि अजून एक मॉलिक्यूल घेऊया. समजा आपण इथेनॉल मधला एक हायड्रोजन रिप्लेस करून मी क्लोरीन आणला आणि बाकी ऍज इट इज मॉलिक्यूल. हे तिघेही अल्कोहोल आहेत, यांची आपल्याला ऍसिडिटी फाइंड आउट करायची आहे. स्टेप मध्ये पहिल्यांदा तुम्ही त्याचे कॉन्जुगेट बेस बनवा. ऍसिडने त्याचा H+ डोनेट केला की तो बनतो कॉन्जुगेट बेस. H+ गेला, चार्ज काय आला ऑक्सिजनवर मायनस. H+ गेला, कोणता H+ जातो रे? ऑक्सिजनला अटॅच्ड H+ गेला, सो ऑक्सिजनवर चार्ज झाला मायनस. ऑक्सिजनला अटॅच्ड हायड्रोजन रिमूव्ह झाला, ऑक्सिजनवरती चार्ज आला मायनस. हा आहे कॉन्जुगेट बेस. आता या कॉन्जुगेट बेसची स्टेबिलिटी चेक करा. स्टेबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस युजिंग व्हेरियस इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये मला दिसतोय मिथाइलकडे आहे CH3 म्हणजे डोनेटिंग इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट आहे इथे? +I इफेक्ट. +I इफेक्टने मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतो ऑक्सिजनकडे, पण ऑलरेडी ऑक्सिजनकडे निगेटिव्ह चार्ज आहे. अजून जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर तो काय झाला? अनस्टेबल झाला. इथे तर एकच CH3 होता, इकडे CH3 CH2 आहे, म्हणजे CH3 याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी देईल आणि हा दोघांची मिळून पुढे ऑक्सिजनला देईल. अगेन इथे +I आहे आणि +I मुळे हा झाला असेल अजून जास्त अनस्टेबल, अजून जास्त अनस्टेबल. सो इथे अनस्टेबिलिटी जास्त आहे, ही त्यातल्या त्यात कंपॅरेटिव्ह कमी आहे. इथे बघतो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज हा क्लोरीनच्या -I इफेक्टने, क्लोरीन इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, सो -I इफेक्टने ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण कमी करणार आहे. जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होत असेल, मॉलिक्यूल झाला खुश, म्हणजे मॉलिक्यूल झाला स्टेबल. जी तुम्ही कॉन्जुगेट बेसची स्टेबिलिटी फाइंड आउट केलेली आहे तीच तर तुमची ऍसिडिटी आहे, तेच तुमचा आन्सर आहे. कोण सगळ्यात जास्त स्टेबल होता? मॉलिक्यूल नंबर C. हा A होता, हा B होता, हा C होता. C सगळ्यात जास्त स्टेबल झालेला आहे ड्यू टू -I इफेक्ट. त्याच्यानंतर कोण आहे? A, कारण +I आहे पण कमी आहे. इथे +I इथाइल ग्रुपचा जास्त आहे, खूप इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट होऊन हा झाला मोस्ट अनस्टेबल. सो सगळ्यात लास्टला झालं B. ही झालं सिक्वेन्स ऑफ ऍसिडिटी. ओके, सो बघा आपल्याकडे अजून टाइम आहे तर आपण अजून क्वेश्चन्स घेऊ शकतो. नायट्रोफिनॉल्स, VIMP फॉर MHTCET 2024. नायट्रोफिनॉल्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी स्ट्रक्चर ड्रॉ करते. फिनॉल म्हणजे बेन्झीनच्या रिंगवरती OH आणि मी तुम्हाला सांगितलेलं ट्रिक फिनॉल साठी आणि अल्कोहोल साठी डायरेक्टली लावा. हा आहे फिनॉल. परत मी याला करते थोडस सबस्टिट्यूट. ऑर्थो पोझिशनला ग्रुप लावला नायट्रो, सबस्टिट्यूट. मेटा पोझिशनला ग्रुप लावला नायट्रो आणि परत पॅरा पोझिशनला ग्रुप लावेल नायट्रो. ठीक आहे मॅम, पहिली स्टेप होती त्याचा H+ रिमूव्ह करा आणि कॉन्जुगेट बेस बनवा. H+ रिमूव्ह केले मी डायरेक्टली आणि कॉन्जुगेट बेस म्हणजे कोणता चार्ज येणार आहे त्याच्यावरती? निगेटिव्ह चार्ज. करेक्ट आहे. आता याची स्टेबिलिटी चेक करूया. हा O- जो आहे हा रेझोनन्सने काय झाले असणार? विड्रॉ झालेला असणार. हा निगेटिव्ह चार्ज रेझोनन्स मध्ये जातो,
म्हणजे ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज काही कारणाने कमी होतोय आणि ते कारण आहे रेझोनन्स. इथे जो ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे तो रेझोनन्सने तो विड्रॉ होतोच आहे, कारण बेन्झीन रिंग आहे प्लस NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे त्याचा -m इफेक्ट पण आहे. नेक्स्ट इथे ही मेटा पोझिशन आहे आणि मेटा पोझिशनला मिझोमेरिक इफेक्ट कधीच नसतो. मेटा पोझिशनला मिझोमेरिक इफेक्ट कधीच नसतो, म्हणजे हा NO2 ग्रुप विड्रॉ करतो फक्त आणि फक्त कोणत्या इंडक्टिव्ह इफेक्टने. सो इथे रेझोनन्स तर आहेच आहे आणि कोणता इफेक्ट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. या साइडला या पॅरा पोझिशनला आहे रेझोनन्स तर आहेच आहे, अजून कोणता इफेक्ट असतो याचा, मिझोमेरिक इफेक्ट. मिझोमेरिक इफेक्टने हा याला विड्रॉ करतो. सो सगळ्यात जास्त स्टेबल कोण झाला, जो सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करेल, रेझोनन्स आणि -m, रेझोनन्स आणि -m. इंडक्टिव्ह इफेक्ट वीक असतात. सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे, मिझोमेरिक, मग कोण हायपर कॉन्जुगेशन आणि मग कोण आय. मॉलिक्यूल नंबर B आणि D मध्ये मला दिसतंय रेझोनन्स आणि -m. सो त्याच्यानंतर मी हायपर कॉन्जुगेशन तर नाहीच या मॉलिक्यूल मध्ये, इंडक्टिव्ह बघेल. हा इंडक्टिव्ह इफेक्ट हा दाखवतो कोणता, -I, आणि हा पण विड्रॉ करतोय म्हणजे हा पण -I. -I डिस्टन्स डिपेंडंट आहे. कमी डिस्टन्स मधून हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल आणि स्टेबल करेल मॉलिक्यूलला, ऑप्शन नंबर B. थोडं जास्त डिस्टन्स वरून करतोय मग येणार ऑप्शन नंबर D. हा फक्त रेझोनन्स आणि -I आहे, ऑप्शन नंबर C. आणि मग सगळ्यात लास्टला काय येणार आहे, ऑप्शन नंबर A. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे क्रिसॉल, मी स्ट्रक्चर ड्रॉ करते आणि तुम्हाला होमवर्क ठेवलेला आहे. हा तुम्ही याचा आन्सर सांगायचा आहे. हा आहे OH आणि क्रिसॉल म्हणजे काय, तर त्याच्या ऑर्थो मेटा पॅरा सबस्टिट्यूशन्स करा तुम्ही CH3 चे. ठीक आहे, मॉलिक्यूल तुमच्या समोर आहे, कमेंट सेक्शन आहे तुमच्या समोर, पटकन सॉल्व्ह करा आणि मला याचा आन्सर सांगायचा. आणि जर तुम्हाला इफेक्ट्सच माहिती नसतील कसे अप्लाय करायचे तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, गो अँड चेक द व्हिडिओ. क्लिअर झालेत हे क्वेश्चन, मला चॅट सेक्शन मध्ये सांगा ही सिरीज तुम्हाला हेल्पफुल ठरतीये की नाही. ओके, डन विथ द टाइमर.